तर वरळीत महाराष्ट्र भाजपाचा मेळावा आयोजित करण्यात आलाय। प्रदेशाध्यक्ष निवडीच्या घोषणेसाठी भाजपकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। या मेळाव्यात रवींद्र चव्हाण देखील उपस्थित आहेत। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शक्ती प्रदर्शन सुरू आहे। राज्यभरातून हजारो भाजप कार्यकर्ते मेळाव्यासाठी मुंबईत दाखल झालेत। यावेळी स्वतः भाजपाचे ज्येष्ठ मंत्री किरेन रिजिजू देखील उपस्थित आहे। खरं तर त्यांच्यावरच महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष निवडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि त्यानंतर आता या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे आणि काही क्षणातच महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा होणार। सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभूला जा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय जा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली वरळीत महाराष्ट्र भाजपाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। प्रदेशाध्यक्ष निवडीच्या घोषणासाठी भाजपकडून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। यावेळी या सोहळ्याला रवींद्र चव्हाण देखील उपस्थित आहे। त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे सर्वच महत्त्वाचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुंबईत मोठं शक्ती प्रदर्शन सुरू आहे। राज्यभरातून हजारो भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी या मेळाव्यासाठी मुंबईत दाखल झालेले आहेत। थेट दृश्य आपण पाहतोय वरळीमध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। प्रदेशाध्यक्ष निवडीच्या घोषणेसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळे जणांना माहिती आहे की यांच्यासोबतच भाजपाचे अनेक मोठे नेते देखील उपस्थित आहेत। या संघटन पर्वामध्ये आपण सदस्य नोंदणी केली, सक्रिय सदस्य केले आणि त्याचा शेवटचा टप्पा म्हणजे माननीय प्रदेशाध्यक्षांची निवड। या प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसाठी आपल्याला लाभलेले केंद्रीय कायदा मंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री असलेले किरेन रिजिजू हे या निवडणुकीसाठी अधिकारी म्हणून कालपासून या महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत। निवडणुकीची सगळी प्रक्रिया त्यांनी पूर्ण केलेली आहे। त्यांचं स्वागत आमदार विक्रांत पाटील यांनी करावं अशी त्यांना विनंती करते। विक्रांतजी पटकन किरेनजी। तर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं महत्त्वाच्या अशा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले गेले। चेतन, खरं तर काय सविस्तर माहिती आहे? काही वेळातच भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा होणार आहे। निश्चितच आता थोड्याच वेळामध्ये ही औपचारिकता आहे ती पूर्ण होईल। मेघना, रवींद्र चव्हाण जी आता सध्या कार्यकारी अध्यक्ष आहेत त्यांची प्रदेशाध्यक्ष पदावरती घोषणा केली जाईल। केंद्रीय निरीक्षक म्हणून जे आलेले होते ते केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यातर्फे एकंदरीत ही घोषणा केली जाईल। एकमेव रवींद्र चव्हाण यांच्या नावाचे अनुमोदन करणारे अर्ज आहेत ते फक्त प्राप्त झालेले आहेत आणि आपण पाहू शकतो भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेलं आहे। मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचा राष्ट्रीय ध्वज आता रवींद्र चव्हाण यांच्या हस्तात देतील आणि ही प्रदेशाध्यक्षपदाची जी धुरा आहे ती रवींद्र चव्हाणकडे सोपवली जाईल। निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण संपूर्ण राज्याचा दौरा करून बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या जिंकण्याचा रवींद्र चव्हाण यांचा प्रयत्न असेल आणि म्हणूनच आज वरळी डोम मध्ये घेतलेला हा कार्यक्रम मध्ये भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत महत्त्वाच्या अशा या कार्यक्रमाचं आयोजन भारतीय जनता पक्षाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।